नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव गावामध्ये एका बंगल्यामध्ये सुरू असलेल्या बनावट नोटा छापण्याच्या अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नाशिक ग्रामीण आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि सामग्री जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये तब्बल 5 आरोपींना अटक करण्यात आली असून नाशिक ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. तळेगावातील एका बंगल्यामध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आणि बनावट नोटा छापण्याचा मोठा अड्डा उद्ध्वस्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार चलनी नोटा विशिष्ट केमिकलमध्ये बुडवून त्यावरील शाई कागदावर वठवण्याच्या पद्धतीनं बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. या प्रकारातून मोठ्या प्रमाणावर बनावट चलन बाजारात आणण्याचा कट रचण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे 10 लाख रुपयांच्या अस्सल चलनी नोटांच्या बदल्यात तब्बल 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा व्यवहार सुरू असताना पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा संशय असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. अमरेश्वर आयथा तेलंगणा, दासरी सत्यई तेलंगणा, गोकुळदाते तळेगाव, हिरामंदाते तळेगाव, मच्छिंद्र घनदाट सातपूर या 5 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून लाखो रुपयांच्या बनावट नोटा, त्याचबरोबर नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य सामग्री जप्त केलं. या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का, बनावट नोटा कुठे कुठे वितरित केल्या जाणार होत्या आणि या टोळीने नेटवर्क किती मोठं आहे याचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये बंगल्याच्या आडून सुरू असलेल्या बनावट चलनाच्या कारखान्याचा पर्दाफाश झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, तळेगाव.